नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयाची उकल करणार आहोत. तो म्हणजे TCS पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षांचा अभ्यासक्रम आणि त्यातही सर्वात जास्त विचारले जाणारे आधुनिक कामगार कायदे. कोणत्याही परीक्षेला सामोरं जायचं असेल तर दिशा एकदम स्पष्ट असायला हवी, बरोबर? म्हणूनच आज आपण वरवरची माहिती न पाहता थेट अधिकृत दस्तऐवजांच्या आधारे या विषयाच्या मुळापर्यंत जाणार आहोत आणि तेही अगदी सोप्या भाषेत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आजच्या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण आधी परीक्षेचा अभ्यासक्रम पाहू, त्यानंतर आधुनिक कामगार कायद्यांमधील बदल, 4 नवीन संहिता आणि त्यातील वेतन व सामाजिक सुरक्षा संहिता समजून घेऊ आणि हो, शेवटी आपण एक प्रत्यक्ष परीक्षेत आलेला प्रश्नही सोडून पाहणार आहोत. तर पहिल्या भागापासून सुरुवात करूया. परीक्षेच्या अभ्यासक्रमाचं विश्लेषण. अधिकृत अभ्यासक्रमाचा मूळ दस्तऐवज पाहिला की एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. ही परीक्षा 100 प्रश्नांची असून ती एकूण 200 गुणांसाठी घेतली जाते आणि या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेसाठी 2 तासांचा वेळ दिला जातो. मूळ दस्तऐवजावर नजर टाकल्यामुळे आपल्याला एक खात्री मिळते की आपला अभ्यास अगदी योग्य आणि अचूक दिशेने चालला आहे. आता हे सर्व एका सुटसुटीत तक्त्यात मांडलं तर अभ्यासाचं नियोजन कसं करायचं याची एकदम स्पष्ट कल्पना येते. मराठी भाषा, इंग्रजी भाषा, बुद्धिमापन चाचणी आणि सामान्य ज्ञान या 4ही विषयांना प्रत्येकी 30 गुण दिले आहेत. पण सर्वात लक्षवेधी विषय कोणता असेल तर तो म्हणजे अधिनियम आणि कामगार कायदे. या विषयाला सर्वाधिक गुण देण्यात आले आहेत. यावरूनच आपल्याला समजून येतं की आपल्या अभ्यासाचा मुख्य भर नक्की कुठे असायला हवा. 80 गुण. विचार करा, एकूण 200 गुणांपैकी तब्बल 80 गुण हे केवळ अधिनियम आणि कामगार कायद्यांसाठी राखून ठेवलेले आहेत. हा काही लहान आकडा नाहीये. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की हा या परीक्षेतील सर्वात जास्त भारांक म्हणजेच वेटेज असलेला विषय आहे. जर या 80 गुणांवर चांगली पकड मिळवली तर यशाचा मार्ग खूपच सोपा होऊ शकतो. म्हणूनच आपण या कायद्यांचा इतक्या सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. पुढे जाऊया भाग 2 कडे. आधुनिक कामगार कायद्यांकडे वाटचाल. आपल्याला हे तर समजलं की कायद्यांना इतकं महत्त्व का आहे, पण हे कायदे नक्की आहेत तरी काय? ऐतिहासिकदृष्ट्या पाहायचं झालं तर भारतातील कामगार क्षेत्राचे नियमन करण्यासाठी तब्बल 29 वेगवेगळे आणि पूर्णपणे स्वतंत्र कामगार कायदे अस्तित्वात होते. हे कायदे अनेक दशकांपूर्वी वेगवेगळ्या परिस्थितीत बनवले गेले होते, त्यामुळे ते अत्यंत क्लिष्ट आणि बऱ्याचदा एकमेकांशी विसंगत असे होते. ही जुनी आणि नवीन व्यवस्था समजून घेण्यासाठी एका साध्या उदाहरणाचा विचार करूया. जुनी व्यवस्था म्हणजे जणू एखादा खेळ खेळताना 29 वेगवेगळी आणि गोंधळात टाकणारी नियमपुस्तके वापरण्यासारखं होतं. या अफाट गुंतागुंतीमुळे कामगारांना आपले हक्क मिळवण्यात आणि उद्योजकांना व्यवसाय करण्यात प्रचंड अडचणी येत होत्या. म्हणूनच या सर्व जुन्या कायद्यांचे सुसूत्रीकरण करून त्यांना फक्त 4 एकत्रित, सुलभ आणि आधुनिक संहितांमध्ये म्हणजेच कोड्समध्ये रूपांतरित करण्यात आलं आहे. हे खूप मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. आता वळूया भाग 3 कडे. 4 नवीन संहिता. या 4 संहितांची नावे पाहण्यापूर्वी कामगार संहिता किंवा लेबर कोड म्हणजे नक्की काय हे कोणत्याही कायदेशीर जड शब्दांशिवाय अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. कामगार संहिता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक मोठं आधुनिक छत्र आहे. जुने कालबाह्य झालेले नियम काढून टाकून आजच्या काळाला साजेसे आणि कामगारांच्या हिताचं रक्षण करणारे नियम एकाच छत्राखाली आणण्याची ही एक अत्यंत सुलभ पद्धत आहे. याचा मुख्य उद्देश काय तर कामगारांना योग्य तो मोबदला मिळवून देणं, कामाच्या ठिकाणी त्यांची सुरक्षा जपणं आणि त्याचबरोबर देशात उद्योगधंदे वाढवण्यासाठी एक सोपी व्यवस्था निर्माण करणं. तर भारत सरकारने 2019 आणि 20 मध्ये अस्तित्वात आणलेल्या त्या 4 संहिता नक्की कोणत्या आहेत? पहिली आहे वेतन संहिता, जी मजुरी आणि पगारांबद्दल बोलते. दुसरी आहे औद्योगिक संबंध संहिता, जी मालक आणि कामगार संघटनांचे संबंध हाताळते. तिसरी म्हणजे सामाजिक सुरक्षा संहिता, जी PF, पेन्शन यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेते. आणि चौथी आहे व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य संहिता, जी कामाच्या ठिकाणी कामगारांचे जीवन सुरक्षित ठेवण्यावर भर देते. त्या 29 विखुरलेल्या कायद्यांची जागा आता या 4 सुटसुटीत नावांनी घेतली आहे. आता पाहूया भाग 4. वेतन संहितेच्या आत नक्की काय दडलंय? हे एकत्रीकरण कागदावर तर खूप छान दिसतं, पण ते प्रत्यक्षात कसं काम करतं हे पाहण्यासाठी आपण 2019च्या वेतन संहितेच्या आत डोकावून पाहूया.
इथली एकत्रीकरणाची प्रक्रिया खरंच थक्क करणारी आहे. बघा, 1936 सालापासूनचा पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट, 1948चा किमान वेतन कायदा, 1965चा बोनस कायदा आणि 1976चा समान वेतन कायदा हे 4 अतिशय जुने आणि वेगवेगळे कायदे आता रद्द झाले आहेत. या चौघांना अत्यंत कुशलतेने एकत्र करून एकाच 2019च्या वेतन संहितेत सामावून घेण्यात आलं आहे. म्हणजेच आता मजुरी आणि वेतनाशी संबंधित कोणत्याही नियमासाठी फक्त हे एकच पुस्तक पाहावं लागेल. हीच ती खरी आधुनिकता. पुढे जाऊया भाग 5 कडे, सामाजिक सुरक्षा संहिता. वेतन संहितेपेक्षाही इथे झालेले एकत्रीकरण अधिक व्यापक आहे. 2020ची सामाजिक सुरक्षा संहिता एक महाकाय छत्र म्हणून काम करते. या एकाच संहितेने तब्बल 9 वेगवेगळ्या ऐतिहासिक कायद्यांना एकाच दस्तऐवजात यशस्वीपणे सामावून घेतलं आहे. केवळ 2-4 नव्हे तर 9 वेगवेगळे कायदे कामगारांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि संकटकाळात त्यांना आधार देण्यासाठी पूर्वी विखुरलेले असलेले अनेक महत्त्वाचे नियम आता एकाच छताखाली सुरक्षित आहेत. हे 9 कायदे कोणते आहेत हे पाहिल्यावर लक्षात येतं की हे कामगारांच्या आयुष्याशी किती घट्ट जोडलेले आहेत. मग तो 1961चा मातृत्व लाभ कायदा असो, 1952चा PF कायदा असो किंवा 1972चा ग्रॅच्युइटी कायदा असो. जे हक्क कामगारांच्या आयुष्यात अत्यंत कळीचे मानले जातात ते सर्व आता ह्या एका 2020च्या सामाजिक सुरक्षा संहितेमध्ये एकत्रित करण्यात आले आहेत. परीक्षार्थी म्हणून हे स्पष्टपणे माहीत असणं खूप गरजेचं आहे की कोणकोणते जुने कायदे या नव्या छत्राखाली आले आहेत. आता शेवटचा आणि महत्त्वाचा भाग 6. नमुना प्रश्नाचे स्पष्टीकरण. आपण हे सगळे कायदे समजून घेत आहोत, पण प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशी या ज्ञानाची चाचणी कशी होईल? त्यासाठी प्रत्यक्ष परीक्षेत आलेला हा एक नमुना प्रश्न पाहूया. प्रश्न असा आहे की अनुसूची 1 मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही उद्योगात गुंतलेल्या कारखान्याला हा कायदा लागू होतो, ज्यामध्ये रिकामी जागा व्यक्ती कार्यरत आहेत. आणि पर्याय आहेत 20, 10 किंवा अधिक, 20 किंवा अधिक की 15 किंवा अधिक. हा प्रश्न स्पष्टपणे दाखवून देतो की परीक्षकाला फक्त कायद्यांची नावे अपेक्षित नाहीत, तर त्यातील तांत्रिक तपशील माहीत असणं गरजेचं आहे. इथे दिलेले पर्याय अगदी जवळचे आणि गोंधळात टाकणारे आहेत. 20 कामगार आणि 20 किंवा अधिक कामगार या 2 शब्दांमधील कायदेशीर फरक अत्यंत बारकाईने समजून घेणं इथं गरजेचं ठरतं. परीक्षेला नेमक्या याच अचूकतेची आवश्यकता असते. जर आपल्याला त्या 80 गुणांवर आपली पकड मजबूत करायची असेल तर या 4 नवीन आधुनिक नियमावलींच्या आत दडलेले असे छोटे छोटे पण महत्त्वपूर्ण तपशील अतिशय काळजीपूर्वक वाचावे लागतील. हाच या परीक्षेचा खरा पॅटर्न आहे. शेवटी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायला हवी. या सर्व नवीन संहितांचा अभ्यास करणं म्हणजे केवळ एखादी स्पर्धा परीक्षा पास होऊन नोकरी मिळवणं नव्हे. जेव्हा आपण हे कायदे समजून घेतो तेव्हा आपण आधुनिक भारतातील कामगार वर्गाचे हक्क आणि त्यांचा संरक्षणाची यंत्रणा समजून घेत असतो. भविष्यातील एक जबाबदार अधिकारी म्हणून हेच ज्ञान एक सक्षम आणि न्याय्य कार्यसंस्कृती निर्माण करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. विचार करा, हे 4 सुटसुटीत कायदे उद्याच्या भारताचं आणि तिथल्या लाखो कामगारांचं भविष्य कसं बदलतील. असाच सखोल अभ्यास करत राहा आणि नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक राहा.